हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव ते कुंभोज रस्त्यावर रविवारी दुपारी अपघात झाला। दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात हिंगणगाव इथला 13 वर्षाचा संस्कार प्रकाश खरात हा मुलगा आणि अब्दुल लाटमध्ये राहणाऱ्या 58 वर्षाच्या जहिदा अल्लाबक्ष मुल्ला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले। हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव इथं रविवारी दुपारी 3च्या सुमारास दोन दुचाकींचा अपघात झाला। अब्दुल लाटमध्ये राहणारे फारुख अल्लाबक्ष मुल्ला हे आपल्या दुचाकीवरून आई आणि मुलीसह हिंगणगावहून कुंभोजकडे निघाले होते, तर त्याच वेळी अवघ्या 13 वर्षाचा आयाम सलीम सौदागर हा मुलगा आपल्या मित्राला घेऊन भरधाव वेगानं दुचाकीवरून येत होता। दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली आणि आयाम सौदागर यांच्या दुचाकीवर मागील बाजूस बसलेला 13 वर्षीय संस्कार प्रकाश खरात याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे तो जागीच ठार झाला। तर अब्दुल लाटचे फारुख अल्लाबक्ष मुल्ला, जहिदा अल्लाबक्ष मुल्ला, खातिजा फारुख मुल्ला हे तिघे जण गंभीर जखमी झाले। त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान 58 वर्षाच्या जहिदा अल्लाबक्ष मुल्ला यांचा रविवारी रात्री उशिरा मृत्यू झाला। हातकणंगले पोलिसांनी अल्पवयीन दुचाकी चालक आयाम सलीम सौदागर याच्या विरोधात हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल केला आहे।